देखील दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या जनतेची ही इच्छा होती की शिवसेना आणि भाजप असंच हे सरकार चाललं पाहिजे आणि त्यामुळे ही जी जनतेची इच्छा होती त्या इच्छेचा सन्मान हा राखला गेला पाहिजे। दोन्ही पक्षाचे आमदार देखील इतके वर्ष एकत्रित राहिल्यामुळे साधारणपणे त्यांच्यातही हीच भावना होती की हे सरकार आपण एकत्रितपणे चालवलं पाहिजे आणि म्हणून ही प्रोसेस पुन्हा आम्ही सुरू केली। मी स्वतः मध्यंतरीच्या काळात माननीय उद्धवजींना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपण एकत्रितपणे हे सरकार स्थापन केलं पाहिजे, त्याची चर्चा आपण सुरू केली पाहिजे। इतके वर्ष आपण एकत्रित आहोत आणि त्यांनी अतिशय सकारात्मक त्याला प्रतिसाद देखील दिला आणि त्यानंतर केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या वतीनं श्री धर्मेंद्र प्रधानजी आणि चंद्रकांत दादा पाटील यांना संपूर्ण अधिकार देऊन या ठिकाणी चर्चेकरता पाठवण्यात आलं। त्यांनी पहिल्यांदा माननीय उद्धवजींशी चर्चा केली, एक ब्रॉड आउटलाईन चर्चेच्या संदर्भातली ठरवली आणि त्यानंतर मग मी स्वतः दादा, आमचे सगळे भाजपचे नेते, शिवसेनेचे नेते, सुभाष देसाई साहेब, अनिल देसाई साहेब, असं आम्ही गेले काही दिवस चर्चा करून याच्या मोडॅलिटीज ज्या आहेत त्या देखील आम्ही निश्चित केल्या आणि जनतेच्या भावनांचा सन्मान, कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा सन्मान, हा आदर दोन्ही पक्षांनी राखला पाहिजे, जनसमर्थनाचा आदर दोन्ही पक्षांनी राखला पाहिजे। या भूमिकेतून आम्ही एकत्रित सरकार चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे चालवत असताना साहजिकच पुढची 5 वर्ष आणि त्याच्यानंतरही अनेक वर्ष नीट आपली युती चालली पाहिजे, हे सरकार चाललं पाहिजे, या दृष्टीने सर्वच बाबींवर आम्ही विचार केला। पुढे महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे याही निवडणुकांमध्ये आपल्याला एकत्रित कसं लढता येईल, कारण जे जनसमर्थन आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते एकत्रितपणे आम्ही पुढे गेलं पाहिजे। इस वक्त देवेंद्र फडणवीस की प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है जिसमें मराठी में वो बोलते हुए नजर आ रहे हैं। क्या कुछ ऐलान किया जा रहा है, जानने के लिए हमारे पॉलिटिकल एडिटर मनीष अवस्थी का रुख करते हैं जो इस वक्त मुंबई से हमारे साथ जुड़े हुए हैं। मनीष, कुल मिलाकर पेज जो फंसा हुआ था, नया पेज जो फंसा हुआ था, ये कहना चाहिए वो ये था कि शिवसेना 12 मंत्रियों को शपथ दिलाने की बात कह रही थी, जबकि बीजेपी अभी 7 को शपथ दिलाना चाहती थी और बाकियों को जनवरी या फरवरी में शपथ दिलाना चाहती थी। क्या ये मामला सुलझ गया है? देखिए, मामला सुलझ गया है तभी ये संवाददाता सम्मेलन लिया जा रहा है। जो इस समय मराठी में बोल रहे हैं, तानिया, मैं ये चाहूंगा इंडिया न्यूज के दर्शकों की सुविधा के लिए कि आखिर वो मराठी में क्या बोल रहे हैं उसका हिंदी अनुवाद। चलिए मनीष, कुछ तकनीकी वजह से इस वक्त आपकी आवाज ठीक तरह से हमारे साथ नहीं पहुंच पा रही है। कुल मिलाकर बड़ा सवाल है, क्या इस प्रेस कॉन्फ्रेंस में ऐलान कर दिया जाएगा कि सब कुछ ठीक हो गया है बीजेपी शिवसेना के बीच? इस वक्त जो मुझे खबर मिल रही है वो ये है कि सरकार में शामिल होगी शिवसेना, ये इस वक्त बताया जा रहा है इस प्रेस कॉन्फ्रेंस में, यानी कि मामला सुलझता हुआ सा दोनों पार्टियों के बीच नजर आ रहा है। इस खबर पर हमारी नजर बनी रहेगी।